नवीनच इंग्रजी वाचायला शिकणारे सर्व विद्यार्थी, पालक म्हणजेच आई, वडील वगैरे जे कोणी असतील आणि शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, इंग्रजी वाचनाची सुरुवात नेमकी कुठून करायला पाहिजे याची आपली सिरीज सुरू आहे। त्याच्यामध्ये आज आपण तिसऱ्या दिवशी भेटतोय। आज आपण काय पाहणार आहोत? सो इंग्रजी वाचनाच्या पायरी फर्स्ट किंवा स्टेप फर्स्ट मधीलच आपण काही भाग आज पाहणार आहोत। आता याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती आपण उच्चारांपासून, बघा वाचनाच्या महत्त्वाच्या स्टेप्स आपण पाहिल्या होत्या, त्याच स्टेप्सच्या मदतीने आज आपण वाचन घेणार आहोत। म्हणजे आपण काय करणार आहोत तर सुरुवातीला आपण हे उच्चार शिकणार आहोत। उच्चार शिकल्याच्या नंतर प्रत्येकाचं वाचन मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही ते सोबत करणार किंवा माझ्या नंतर करू शकता। त्यानंतर आजचे काही नवीन साइट वर्ड्स आपण शिकणार आहोत, कारण आपल्याला आजच्या ह्या उच्चारांनुसार आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ वाचायचा आहे। ओके, एक छोटासा पॅराग्राफ आपण वाचणार आहोत। तर त्या पॅराग्राफ मध्ये काही साइट वर्ड्स येतील, तर हे साइट वर्ड्स सुद्धा तुमच्यासाठी नवीन असणार आहेत। ते साइट वर्ड्स सुद्धा मी तुम्हाला इथे देणार आहे। सो अशा पद्धतीने आजच्या ह्या सेशन मध्ये आपण एकच उच्चार शिकणार आहोत, नवीन उच्चार, आणि ह्या उच्चाराच्या मदतीने तुम्ही आज आत्ता ताबडतोब एक छोटासा पॅराग्राफ सहज वाचू शकणार आहात। आणि हो, कमेंट मध्ये जे शब्द देईल त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकायचे आहेत। आपला मिशन महाराष्ट्र इंग्रजी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जण जो आहे तो इंग्रजी साक्षर झाला पाहिजे, कमीत कमी इंग्रजी साक्षर, आणि जास्तीत जास्त त्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे। इथपर्यंतची आपण ही सिरीज चालू ठेवणार आहोत। तर चला, आजच्या डे 3 च्या दिवशी आपण काय करणार आहोत बघा। सुरुवात आपण केली होती, जे आपले 5 स्वर आहेत, प्रत्येकाच्या स्वराचे आणि व्यंजनांचे उच्चार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। सो तुम्हाला काहींना जर ते उच्चार माहित नसतील तर तुम्ही आपले शॉर्ट्स चेक करा। आपल्या शॉर्ट्स मध्ये याचे सर्व शब्दांचे उच्चार जे आहेत, एबीसीडीचे जे सगळे उच्चार आहेत ते दिलेले आहेत। जसं की बी चा उच्चार ब आहे, सी चा उच्चार क होतो किंवा स होतो काही ठिकाणी। सो असे जे सगळे उच्चार आहेत ते दिलेले आहेत। ए चा उच्चार जो ऍ होतो त्याचे आपण काल म्हणजे डे 2 च्या दिवशी आपण त्याची प्रॅक्टिस केली, त्याचा एक पॅराग्राफ पण वाचला। तुम्ही नसेल तो व्हिडिओ पाहिला तर तोही पहा। त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत लेटर ई जर आलेला असेल, स्वर ई जर आलेला असेल तर त्याचा उच्चार काय करायचा। तर बघा, हे आपण सगळे शॉर्ट व्हावल साऊंड शिकतो आहोत। शॉर्ट व्हावल साऊंड कुठे येत असतात तर सी, व्ही सी, सी व्ही सी हे जे शब्द असतात, म्हणजे सी व्ही सी किंवा सी व्ही सी सी अशा प्रकारचे जे शब्द असतात, म्हणजे कॉन्सोनंट त्यानंतर व्हावल येईल, पुन्हा कॉन्सोनंट येईल, कॉन्सोनंट व्हावल कॉन्सोनंट कॉन्सोनंट, म्हणजे व्हावलच्या नंतर 2 कॉन्सोनंट येतील। तर अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला तसेच शब्द दिसतील। तर अशा शब्दांमध्ये जर लेटर ई आलेला असेल तर याचा उच्चार करायचा आहे ए। ए आपल्याला ए असं लांब नाही म्हणायचं आहे, तर याचा उच्चार आहे ए। ठीक आहे, सो हा ए उच्चार करायचा आहे। हा ए म्हणजे काय असतो आपल्या भाषेमध्ये, आपण ए साठी लिहिणार आहोत मात्रा। क्लिअर, मात्रा। तर बघा, आता आपण सर्वप्रथम उच्चार शिकूया, वाचूया, आणि ते तुम्ही लिहून पण घेणार आहात। त्याच्यानंतर साइट वर्ड्स आणि त्याच्या सगळ्यांच्या मदतीने एक छोटासा पॅराग्राफ आपण वाचणार आहोत। आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी पॅराग्राफचं वाचन एकच घेणार आहे, ते इथे घेणार आहे, परंतु तुमच्या वाचनासाठी, प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी इतर 3-4 पॅराग्राफ सुद्धा देणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त उच्चार हे ए चे असतील, लेटर ई चे असतील। तर ते पॅराग्राफची पीडीएफ मध्ये तुम्हाला आपण पीडीएफ देतो आहोत, फ्री पीडीएफ तुम्हाला मिळेल। त्याच्यामध्ये आजचे जे शब्द आहेत आणि या शब्दांच्या व्यतिरिक्त इतर काही शब्द आहेत त्याच्यामध्ये, ते शब्द पण तुम्हाला मिळतील प्रॅक्टिससाठी। आणि त्याचबरोबर तुम्हाला 3 ते 4 पॅराग्राफ्स एक्स्ट्रा मिळतील या पॅराग्राफ सहित। सो याची सगळी एक पीडीएफ केलेली आहे आपण, ती फ्री पीडीएफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। प्लीज प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच लिंक आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स कळत नसेल तर कुणाला तरी विचारून तो चेक करा, त्याच्यामध्ये गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे। गुगल ड्राईव्ह स्पष्टपणे दिलेला असेल, त्यानुसार ते क्लिक करा आणि तिथे तुम्हाला ती पीडीएफ मिळेल। सो त्याच्यामधून तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करू शकता। आता बघूया मग की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे। आता याचा उच्चार बघा कसा होतो, मी म्हटल्याप्रमाणे ई चा उच्चार ए होतो, ए। तर फॅमिलीमध्ये आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे। ई टी चा प्रॅक्टिस जी आहे, तर ई चा उच्चार ए होतो, ए। ओके, सो ई टी चा एकत्रित उच्चार होणार आहे एट। ओके, त्याचा उच्चार होणार आहे एट, एट। सो हा ए म्हणजे मात्रा, हे लक्षात घ्या। आता हा उच्चार कसा होईल मग याच मेथडनी। आता याचा उच्चार होतो लेटर बी चा उच्चार होतो ब, मग काय वाचायचं ब एट, बेट, ब एट, एट। ए म्हणजे ब वर मात्रा द्यायची, ठीक आहे। सो म्हणून हा उच्चार काय तयार होतो ब एट बेट, ज एट जेट, न एट नेट। सो हा ए म्हणजे काय दिला आपण, अगोदरच्या
येणाऱ्या कॉन्सोनंटवर मात्रा दिलेल्या आहे. ओके, सो ब एक बेट, ज एक जेट, न एक नेट. अशाच पद्धतीने इतर फॅमिलीचे लेटर्स आपण बघूया. मी इथे खूप कमी दिलेले आहेत. फ्री पीडीएफ जो आहे त्याच्यामध्ये भरपूर शब्द आहेत आणि पॅराग्राफ सुद्धा दिलेले आहेत त्या एकाच उच्चारावरचे. सो त्यासाठी ते जरूर चेक करा आणि मुलांकडून त्याची प्रॅक्टिस घ्या. आता ही फॅमिली कशी वर्क करते तर याला वाचायचंय एन. काय वाचायचं? एन. एन. सो मग म एन मेन, म एन मेन, ब एन बेन, ज एन जेन, ज एन जेन. आता ही फॅमिली कोणती आहे तर ही आहे एक ग, एक फॅमिली. ओके, तशाच पद्धतीने मग याचं काय वाचन होईल? ब एक बेग, ब एक, स एक सेक, स एक सेक. आता हा शब्द तुम्ही वाचू शकाल? चला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा की हा शब्द काय होतो. ओके, नेक्स्ट बघा फॅमिली कोणती आहे? ई डी, एट. कोणती फॅमिली आहे? एट. मग कसं वाचाल? ल एड, ल एड, लेड, लेड, फ एड. काय होईल? फ एड. कमेंट बॉक्स मध्ये टाका. र एड, कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता ई एल एल, दोन एल दिसले तरी एकच लचा उच्चार करायचा आहे. तर ही फॅमिली होते एल फॅमिली. एल, व एल, वेल, व एल, वेल. मग हे काय होईल? काय होईल? चला बरं कमेंट बॉक्स मध्ये टाका. फ एल, फ एल. कमेंट बॉक्स मध्ये उच्चार जरूर टाका. तुम्हाला माहिती आहे सगळे उच्चार तुम्ही टाकले आणि नोटबुक मेंटेन केली आहे आणि त्यामध्ये जर हे सगळं लिहून घेतलं जे मी अगदी फ्री पीडीएफ मध्ये देते आहे ते सुद्धा सगळं लिहिलेलं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत YouTube वर येण्याची संधी मिळणार आहे. सो आता ह्याच्यानंतर बघू आपण की आजचे साईट वर्ड्स नेमके कोणते आहेत. सो बघा तुमचे साईट वर्ड्स आहेत. मी वाचून दाखवते. साईट वर्ड्स असे शब्द आहेत जे पुन्हा पुन्हा येतात. नियर, इन, ऑन, ऍट, दे, देन. ओके, देम हा उच्चारानुसार सुद्धा तुम्ही वाचू शकताय. देन, राईट. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा शब्द येणार आहे बिसाइड. बिसाइड, बिसाइड. सो मी सर्व शब्दांचे साईट वर्ड्सचे उच्चार सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ह्या शब्दांच्या मदतीनं आणि ह्या साईट वर्ड्सच्या मदतीनं एक छोटासा पॅराग्राफ सुद्धा पहा. तुम्हाला तो वाचता येणार आहे आणि मग म्हणा मला की हो मॅम, यस, आणि आम्हाला इंग्रजी छान वाचता येते. तुमच्यासारखंच इंग्रजी वाचन दुसऱ्याला यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आवडतोय ना? पॅराग्राफचं वाचन आपण घेणारच आहोत. मग जर आवडला असेल व्हिडिओ, आवडत असतील तर लाईक जरूर करा. हाईपचं बटन येईल, हाईप जरूर करा. आणि हो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण आपली ही सिरीज जी आहे ती भरपूर मोठी आहे. अगदी आपण वाचनापासून सुरू केलेलं आहे ते आपण इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास याच्यामध्ये देणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्राला आपण शिकवण्याचं एक मिशन हाती घेतलेलं आहे. त्याच्यात खारीचा वाटा जरूर उचला, व्हिडिओ जरूर शेअर करा. आजचा जो आपण लेटर ई चा ए उच्चार पाहिला, या उच्चारानुसार बघा तुम्ही हा फार अगदी खूपच 2 ओळींचा नाही परंतु 4-5 ओळीचा पॅराग्राफ सुद्धा तुमची मुलं सहज वाचू शकणार आहेत. त्यामुळे पहा आणि अशी प्रॅक्टिस जरूर करा आणि याच्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. बघा आता कसं वाचू शकाल. आता हे उच्चार चांगली प्रॅक्टिस करून घेतली तुम्ही. एवढी छान प्रॅक्टिस करून घ्या. 2-4 वेळेस वाचून घ्या. लिहायला पण सांगा. लिहिणं झाल्याच्या नंतर मग हा पॅराग्राफ वाचायला सांगा. त्यापूर्वी साईट वर्ड सुद्धा सांगा मुलांना. आता हे कसं वाचाल बघा. मग तर मुलांना वाचायला सांगा, ते वाचतील. ब एन बेन. आता हा ए चा ऍ उच्चार माहित झालेला आहे, मग ते वाचतील अँड. क एन केन बेन अँड क एन केन. म एट मेड ट एड टेड. नियर. आता मुलं कदाचित तिथे अडखळतील तर त्यांच्याकडून तुम्ही हा साईट वर्ड तयार करून घेतलेला असेल नियर. सो त्यांना वाचता येते का बघा. नाही आलं तर पुन्हा तुम्ही आठवण करून द्या की हा आहे नियर. नियर अ. र एड रेड. ब एड बेड. आता हा पण साईट वर्ड आहे. दे. मुलांना सांगा याला वाचायचं दे. दे गॉड. कदाचित हा शब्द नाही आला तर हेल्प करा. गॉड अ व एट वेट प एट पेट अँड क ए प ट केट. केट वाचायला जमणार नाही, 2-3 वेळेस त्याला उच्चार करायला सांगा. क
एट पेट फ एल फेल एंड देन ब एन बेन सेड हा न्यू वर्ड असेल सांगा त्याला सेड ग ए गेट ह ए प हेल्प हेल्प ट एड टेड ल एड ले टेड ल एड ले आता सुरुवातीला तो अशाच पद्धतीने अडखळत वाचेल जसं मी तुम्हाला दाखवते आहे 2 3 4 वेळेस त्याच्याकडनं हे अशा पद्धतीचं वाचन घ्या आणि मग बघा तो किती खडखड वाचेल ते त्यालाही कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हालाही छान वाटेल की आपल्या मुलांना वाचता येते सो द पेट रेस्ट वेल इन अ सेल लाईक देन सो या पद्धतीने मुलं निश्चित वाचतील तुम्हाला कसं वाटतोय हा अनुभव आणि तुम्ही कोणत्या गावचे आहात तुमच्या गावाचं नाव तुमचं स्वतःचं नाव तुमच्या गावाचंच नाही तर जिल्ह्याचं सुद्धा नाव कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय आणि हे जे शब्द दिलेले आहेत 5 त्याची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका कारण त्याशिवाय तुम्ही युट्यूबवर येऊ शकणार नाही आहात ओके सो उद्या भेटूया उद्याच्या नवीन उच्चारासहित नवीन पॅरेग्राफ सहित नवीन वाचनासहित व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच